नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 2022चा पीक विमा थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण बातमी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे। मित्रांनो, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपन्यांमध्ये काल एक महत्त्वाची बैठक झालेली होती। त्या ठिकाणी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकू अशी धमकी केंद्र सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिली होती। याच भीतीपोटी कंपन्यांनी या ठिकाणी 2022 पासून ते 2023 पर्यंत पीक विमा वाटपाचं काम या ठिकाणी जलद गतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांना 2022 मध्ये खरीप असो किंवा रब्बी असो याचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला नव्हता। ती देखील रक्कम आता या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यायची आहे। या संदर्भात केंद्र सरकारनं 2 ते 3 दिवसामध्ये जी काही 2022चा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा, अन्यथा कारवाईला समोर जा असा इशारा कालच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने दिल्यामुळे या ठिकाणी शिवराज चव्हाण यांचं या ठिकाणी शेतकरी बांधव अभिनंदन करतोय। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय महाराष्ट्र।